हाय, मी मनाली। तर व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे की मी 2-4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला ज्यात माझा मुलगा त्याचं नाव सांगतोय की रेयांश मनाली घाडगे। तर ती व्हिडिओ बऱ्याच लोकांनी बघितली, थँक्स बघितल्याबद्दल। आणि ती व्हिडिओ बघून मला खूप मुलींचे मेसेज आले की ताई, बाळाला आईचं नाव देऊ शकतो का, आणि जर द्यायचं असेल तर त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे। तर यस, बाळाला आईचं नाव देऊ शकतो। मी दिलं माझ्या बाळाला माझं नाव। तो सगळीकडे म्हणजे फक्त बोलण्यासाठी नाही दिलंय मी त्याला माझं नाव, तर लिगली मी त्याला बर्थ सर्टिफिकेटवर त्याचं रेयांश मनाली घाडगे असंच नाव आहे। आणि इनफॅक्ट स्कूलमध्ये पण ॲडमिशनसाठी मी त्याचं तेच नाव दिलेलं आहे। सो यस, आपण बाळाला आईचं नाव देऊ शकतो। फक्त काही डॉक्युमेंट्सची गरज असते, काही पेपर्स लागतात। ते जर आपल्याकडे असतील तर 100% आपण बाळाला आईचं नाव देऊ शकतो। आणि वाय नॉट, का नाही दिलं पाहिजे। जर आई बाळाला 9 महिने पोटात सांभाळते आणि आफ्टर डिलेव्हरी पण जर बाळाची जबाबदारी पूर्णपणे जर आई घेत असेल तर का नाही दिलं पाहिजे। फक्त नावासाठी बापाची गरज काय आहे, जर पूर्णपणे आई जबाबदारी घेणार असेल बाळाची तर, बरोबर ना। सो यस, आपण बाळाला आईचं नाव देऊ शकतो। आणि हां, त्या एका व्हिडिओमुळे मला एवढं पॉझिटिव्ह वाईब्स आले की लाईक मला असं वाटत होतं की एवढे दिवस की का रे देवा, मी कुणाचं काय एवढं वाईट केलं जे माझ्यासोबत असं झालं, असं घडलं, की मी काय एवढं मोठं पाप केलं। बट मला एवढ्या मुलींचे मेसेज आले, लिटरली जळगाव, बीड, नाशिक, पुणे, सातारा एवढ्या मुलींचे मेसेज आले। त्याच्यावरून मला एक असं वाटलं की नो, मी एकटीच नाही आहे। अशा कितीतरी सिंगल मॉम आहेत जे आपल्या मुलांसाठी स्ट्रगल करतायत। आपल्यामध्ये तेवढी हिंमत आहे की आपण आपल्या मुलांना एकटं सांभाळू शकतो। लिटरली मला तर असं वाटतं आपण खरंच खूप खास आहोत की देव पण बरोबर त्याच लोकांची परीक्षा घेतो, त्यांना माहिती आहे की ते लोक हे सगळं फेस करू शकतात, या सगळ्यातून बाहेर येऊ शकतात। आणि मला माहिती आहे चांगलं, ॲज अ सिंगल मॉम कितीतरी गोष्टींना फेस करावं लागतं। हे माझ्यापेक्षा जास्त कोणी चांगलं सांगू शकत नाही। कितीतरी गोष्टी अशा आहेत की आपण जे कोणासोबत बोलू पण नाही शकत, कोणासोबत शेअर पण नाही करू शकत। एवढ्या साऱ्या गोष्टींना आपण फेस करत असतो, मनातल्या मनात गुदमरत असतो, घुटमळत असतो। पण स्टील दुसऱ्या दिवशी आपण हसत हसत उठतो की नाही, आपल्या मुलांसाठी आपल्याला उभं राहावंच लागणार आहे। आणि आपल्याशिवाय त्यांचं कोण आहे। जर आपण ती जबाबदारी घेतली तर 100% ती पूर्णपणे केली पाहिजे। हेच माझं सगळ्यांना सांगणं आहे।